आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 7057483849। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खानदेशातील दगडांवर प्रथमच संत विचार शिल्पकार पाषाण झाले बोलके। समृद्धा फाउंडेशन मुंबई व SSVPS स्कूल ऑफ आर्ट धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेशातील दगडांवर प्रथमच संत विचार शिल्पकार करीत आहेत। महाराष्ट्रातील नामवंत 10 शिल्प कलाकारांकडून संत विचार खानदेशातील दगडांवर कोरण्यात येत आहेत। खानदेशात प्रथमच 10 दिवस कार्यशाळा असल्याने या ठिकाणी खानदेशातील कलाकारांना विद्यार्थ्यांना शिल्पकला म्हणजे काय हे कळावे यासाठीच कार्यशाळा भरवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील नामवंत शिल्पकलाकारांकडून संतांचे विचार दगडांवर कोरण्यात येत असल्याने धुळेकर नागरिक देखील या ठिकाणी शिल्प बघण्यास येत आहेत। सर काय सांगा पुन्हा सामान्य रसिक जनापर्यंत पाषाण शिल्प हा विषय कसा पोहोचवता येईल याचा हा एक छोटासा प्रयत्न आपल्याला म्हणता येईल। आता नेमका रसिक जनाचा विचार करता रसिकांना कुठल्या संकल्पना आवडतात, नेमकं रसिक कुठल्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळपास पोहोचू शकतात किंवा त्यातलं सौंदर्य अनुभवू शकतात, तर त्यासाठी संत विचार हा एक मूलभूत विषय आम्ही निवडलेला आहे। संतांचा कुठलाही विचार त्यावर आधारित कल्पना, आजचा काळ कल्पनेचा काळ आहे, तर कल्पनेशिवाय कला या शब्दाला अर्थ नाही। तर आपण त्या संत विचाराशी निगडीत कुठल्या आपल्या मूलभूत कल्पना आपण
पाषाणामध्ये व्यक्त करू शकतो, यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि यासाठीचीच ही कार्यशाळा आहे. समृद्धा फाउंडेशन मुंबई व श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे चित्रकला महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने संत विचार या परिभाषेला अनुसरून स्टोन कार्विंग कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खानदेशातील कलाकारांना, विद्यार्थ्यांना व खानदेशवासियांना शिल्पकला म्हणजे काय याविषयीचं ज्ञान प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून समृद्धा फाउंडेशनचे विनयभैया पाटील व संस्थेचे चेअरमन आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या सहयोगातनं या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून म्हणजे एकूण 10 दिवसाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजचा 5वा दिवस चाललेला आहे. 24 तारखेपर्यंत याचं आयोजन केलेलं आहे. खानदेशातल्या दगडावर या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध शिल्पकारांनी शिल्प घडवावे ही संकल्पना होती आणि ती संकल्पना या ठिकाणी राबवली जाते. मी धुळेकर जनतेला, खानदेशवासियांना आवाहन करतोय की त्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा व दगडापासून शिल्पांची निर्मिती कशी होते ते आपण या ठिकाणी पाहावं. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.